नमस्कार, रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे। माझे नाव लक्ष्मी। मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण निर्वाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे। तोदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। अध्याय 197 मूळ स्थान तीर्थ महात्म्यवरून। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडोचित तस्वानंतर गच्छ सूर्य तीर्थमनुतमं मूलस्थानानमिति ख्यात पद्मज स्थापिती शुभम। मुनीश्वर श्री मार्कंड म्हणाले, त्यानंतर उत्तम सूर्यतीर्थात जावे, जे श्री ब्रह्मदेवाद्वारा स्थापित कल्याणमय मूळस्थान नावाने विख्यात आहे। मूळ श्रीपतीने देवीला सांगितले, तू सूर्याची स्थापना कर। देवाचे वचन ऐकून देवीने सूर्याची स्थापना केली। या कारणासह श्री नर्मदा तटावर त्या सूर्यतीर्थात मूळस्थान म्हणतात। त्या तीर्थात मनुष्याने विधी निर्धारपूर्वक स्नान करून एकचित्त होऊन पिंड अथवा जलानेही पितृदेवतांचे विधीपूर्वक तर्पण करून मूलस्थानाचे दर्शन घेतले तर त्यास उत्तम गती प्राप्त होते। मी तिथे मुनींच्या संमेलनात श्री शंकराच्या मुखाने एक अत्यंत खास वैशिष्ट्य ऐकले। शुक्ल पक्षातील सप्तमीला मूळ नक्षत्र व रविवार असेल तर श्री नर्मदा तटावर स्नान करून देवता पितृगणांचे तर्पण करावे। हे भरतवंशोत्पन्न राजा श्री सूर्यनारायणाची पुन्हा स्थापना करून कुंदादी पुष्पांनी चंदनासह विधीपूर्वक भक्तिभावाने पूजन करावे। तसे यथाशक्ती दानही करावे। दशदिशांना दीपक प्रज्वलित करावे आणि उद धूप लावून देवाधिदेवाला धूपित करावे। शिवाय उपवास करून रात्री जागरण करावे। गीतवाद्यांचे विशेष आयोजन करावे। राजा हे केल्याने मनुष्यास महादुःख अनुभवावे लागत नाही। राजश्रेष्ठ तो गंधर्व अप्सरांनी सेवित होऊन 3 कल्पापर्यंत सूर्यलोकात निवास करतो। हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मूळस्थान तीर्थ महात्म्य वर्ण नावाचा 157 अध्याय पूर्ण झाला। रामकृष्ण हरी। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। रामकृष्ण हरी। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे।